सरकारने वेगवेगळे जे काढलेले आणि त्यामार्फत काही सुविधा आपल्याला मिळतात, पण आपल्याला ते माहिती नसतात. त्यामुळे संघटनेमार्फत आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवतो. प्रत्येक इंडिव्हिज्युअलला प्रत्येक गोष्टीची माहिती घेता येणार नाही. त्यासाठी मग आम्ही तालुका लेवलचे जे कार्यकारिणी असतील त्यांच्याकडे आम्ही त्यांना सांगू, त्यांना शिक्षित करू. तुम्हाला वेगवेगळ्या SMS, ईमेल्सद्वारे ते सगळी माहिती आम्ही पुरवतो की तुमच्या ह्या योजना आहेत, आता नवीन हे आलेलं आहे. तर मग ते तुम्हाला माहिती आहे, तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. जसं आता रिसेंटली आलं आहे की प्रत्येकाच्या PPO त्यांचं देशाचं नाव पण पाहिजे आणि त्यांची जन्मतारीख नाव लागतं, जन्मतारीखसुद्धा पाहिजे त्यांची. तसं आता गव्हर्नमेंटने शेड्यूल ऑर्डर केलेली आहे आणि आपण जर नंतर जन्मतारीख तर ते आपण त्यांना पत्रिकाने कळवायची. प्रत्येकाचं जे टेन्शन अकाउंट आहे त्या प्रकारे जॉईन करून घ्यायचं फॅमिलीवर. समजा आपलं काय झालं अचानक तर पुढे यांना प्रूव्ह नाही करावं लागणार की मी त्यांची बायका होते बघा. तुझं जॉईंट अकाउंट असतं तर काही बघायच्या गोष्टी सोप्या होऊन जातात. पेन्शन तुम्हाला डिले होणार नाही, त्यांना लगेच पेन्शन ट्रान्सफर होऊ शकतो. तर सैनिक बोर्डाच्या ज्या वेगवेगळ्या सुविधा आपल्याला मिळतात, मुलांचे जे शिक्षण करतात पण त्यांची फी आपल्याला परत मिळते. बऱ्याच जणांना ते माहिती नसतं.